So, hello to my wonderful people. Not so beautiful, not so pleasant morning for me. काय करू शकते? म्हणजे माझे दुष्काळाचे महिने संपतच नाही. मी अशी बोलायला मला हरकत नाही. माझे दुष्काळाचे महिने संपतच नाहीत, कारण एक नाही एक. कालच मी ह्याला घेऊन जाऊन आले हॉस्पिटलला. अँड देन आता गॅस गेला अचानक मध्ये विदिन द मंथ. नॉट सो एक्सेप्टेड. काय करू शकतो आता मला समजत नाहीये. आणि ऍक्च्युली हे LIGचे जे गॅस आहेत ना, मला थोडेसे आता बघतोय आम्ही काय करू शकतोय. मम्मी तर करते कटआउटचे कामं, कारण माझा एक अंदाज आहे की कटआउटमुळेच गॅस लवकर कटआउटमुळे म्हणते हवेचा जो जोर आहे ना ह्या साईड, म्हणजे हा किचनची जी खिडकी तिथून जरा जास्ती हवा येते, तर तो एक रिझन असू शकतो की गॅस लवकर आमचा गेलेला आहे. तर कारण विदिन द मंथ पॉसिबल वाटत नाही थोडंसं. तो बघू, तिथं चाललंय काम, दाखवते मी. आमचे बिचारे शेजारी, आम्ही सारखं त्यांना बॉदर करत असतो. काय करू शकतो, एमर्जन्सीला आता काही पर्याय नाही आमच्याकडे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये एकटी बाई आहे, ती एकटी बाई लेकराला सांभाळते, सगळं करते. ते खरंच ऍडमायरच करायला पाहिजे, कारण ती सगळी एकटंच करते. कोणच नसतं तिच्याकडे करायला, तरी आपल्या सांभाळून लेकराला वगैरे सांभाळून सगळं करते एकटीच. चला, चांगलं सगळ्यांनी ना बरं, हे बंदच करून ठेवलेलं. त्यांना तरी हवं नसून ते ऍक्सेस आहे ना, मग काय उपयोग लावलं तर ते जातं निघून चेक करून हाय. वरती ठेवलास का मोठ्यावरती ठेवलास? हा, तो मोठा आहे, त्याच्यावरती ठेव ना पटकन. मम्मीने थंड तव्यावर टाकलं असतं. जसं तुम्ही बघितलं, मम्मी करते आता तिकडे जाऊन डोसे. बिचारे हेल्पफुल आहेत शेजारी आमचे. काय करू शकतो, पण आता मला खरंच अशा सिच्युएशन मध्ये इतकी चिड येते, इतकं इरिटेटिंग होत वाटतं ना. असं नसावं खरं तर. खाली जाईन थोड्या वेळाने, बघेन इंडक्शन वगैरे भेटतोय का, कारण मला असं वाटतं की आता ऑब्व्हियसली गॅसचा प्रॉब्लेम ऑल द टाइम राहणार आहे. सांगता येत नाही कधी जाईन आणि कधी राहीन म्हणून. त्यापेक्षा एक इंडक्शन म्हणतात ना, सबस्टिट्यूट असलंच हवं पाहिजे. तर आता मी त्याच्यावरतीच पहिला जेव घेते, ते जाऊन बघते की गॅस गेला तर दुसरं आपल्याला चहा, म्हणजे एक बेसिक आपण करून खाऊ शकतो. कारण किती मागणार. आज ते आहेत बाजूला, त्यामुळेच चालून गेलं. उद्या नसते तर, कारण ते आता कशा वर्किंग असतात, तर त्यांना पण आता बाहेर जाणे. तर उद्या कोण आजूबाजूला नसलं तर हेल्प मागू तरी कोणाकडे, असे बसू तर नाही शकत आहे ना. आणि त्याला मी काल रात्री बोलले ये म्हणून, पोराच्या सिच्युएशनला बघून मी त्याला म्हणले की तू लवकर ये. तर तिथं तो स्टक. त्याच्या आजूबाजूच्या प्रमायसेस मध्ये इतकं पाणी भरलेलं आहे की गाडी बंद पडू शकते, ट्रेन अवेलेबल नाहीयेत. असल्या तर त्याला म्हणजे म्हणतात ना, 1 तासाचा प्रवास 2 तासावर जातोय. म्हणजे करायचं तर माणसाने पर्याय काय करायचंय. एवढं हेल्प करून ठेवलं ना सिस्टमने, कॉमन मॅनचं जे लाईफ आहे ना, खूप हेल्प करून ठेवलेलं आहे. इट्स बोलू नये, पण सिस्टम खरंच या गोष्टींना खूप जबाबदार आहे. मी आल्या गेल्या दिवशी आहे ना, काय ना काय अशा फालतूच्या न्यूज बघते ना, जिथं म्हणतात ना, गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटीच दिसून येत नाहीये. सिस्टम बद्दल माझ्यामध्ये एक आक्रोश आहे वेगळाच. तर मला ते हे आवडत नाहीये. खरं तर मी खूप बोलायचा प्रयत्न करते, पण समटाईम आय फील की मी तशी पर्सन नाहीये. आय एम द व्हेरी होम बॉडी. मला नाही अशा गोष्टींमध्ये. पण कुठेतरी मग आपण पण तेच प्रकार करतोय जे इतर करतायत. म्हणजे आपण क्वेश्चन रेज नाही करत आहे, आणि क्वेश्चन रेज नाही करत आहे त्यामुळे त्यांना चाललेलं आहे. आपण स्लेव्ह सारखे आपण कामं करतोय. आपण म्हणजे म्हणतात ना, नुसतेच कामं करतोय, आपल्याला कुठूनही काही रिसोर्सेस भेटत नाही. सो लेट्स सी. आता मला पण काही कळत नाही. आता मी नुसतीच बडबड करण्याऐवजी मला असं वाटतं काहीतरी पर्याय काढावा. सी लेट्स सी काय होतंय पुढचं, मी सांगते तुम्हाला. आणू का? त्यांना दिलं का? हा ना. कोमल द्या. थँक्यू. चला, झालं बाबा आपलं काम. त्यांचा उपवास आहे म्हणतात ग, त्यांच्या मिस्टरांचा.
मला म्हणतो पहिला सांगायचं गॅस बुक नसता केला असता. इंडक्शन आता इंडक्शन मी म्हणलं तू म्हणलं आता तू पैसे येतील ना म्हणलं ते तोपर्यंत म्हणलं 2-4 दिवसांनी येऊन द्या आरामशीर. कधी येते तोपर्यंत पण 2 दिवस आपण जाऊ दे की मला आपले दिवसभराचं कटकट तरी गेले, नाहीतर लय प्रॉब्लेम झाला असता. डोशान चटणी ते नशीब डोशाचं पीठ तू हे केलेलं आहे की नाही, नाहीतर काय चपात्या आणि भाजी. आम्ही नाही तर सानियाचा जो पिक्चर आहे ना ज्याच्यामध्ये पूर्ण ती हाऊसवाईफ दाखवली आणि कशी इरिटेट होऊन घर सोडून निघून जाते, तो पिक्चर मम्मीला दाखवते बिकॉज देअर इज अ लॉट्स ऑफ कुकिंग. बघा मला तर खूप आवडतो तो पिक्चर बघायला. बिंग कुकर मला आवडतो तो पिक्चर बघायला, म्हणून मी मम्मीला पण दाखवायला लागले. सो त्या चवळीमध्ये ना त्या लोकांनी काय टाकलेलं माहितीये का, ती जी कोरडी काकडी असते बघ उन्हामध्ये भेटते, आपल्या उन्हाळ्यामध्ये भेटते बघ कोरडी काकडी, अशी पोपटी कलरची अशी मोठी असते अशी. ती पाण्याची काकडी नाही, कोरडी काकडी असते. ती कोरडी काकडी मी ते ह्याच्यामध्ये बघितलेली कालवणामध्ये. फक्त आता चवळी उकडून घेतलेली, शिट्टी दिलेली की नाही, मस्त असं थोडासा अंगापुरता रस्ता असतो ना तसं कालवण करायचं. चपाती आणि भातासोबत दोन्हीसोबत चांगलं लागतं. बघू आता मम्मीला किती आवडते नाही आवडते, मला आता काय डोंट नो. काय काय टाकलंस? तेच मग ते बेसिक म्हणतात ना मसाले आपले, जसं लाल तिखट, गरजा मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर. आता हे 3 टाकते. धना जिरा पावडर आहे थोडीशी आणि थोडंसंच टाकायचंय. हे काय मी नाही खाणार आहे, मी तर दूध भाकरीच खाणार आहे, मी तुमच्यासाठी करते है की नाही. आणि हा सब्जी मसाला आहे मेन, हा जरा टेस्ट आणतो बऱ्यापैकी, तर हे जास्त टाकणार आहे. कसुरी मेथी आहे का नाही काय माहिती, आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी पण थोडस बघूया, कारण ते जे म्हणजे ती टेस्ट आहे ना, ती टेस्ट किंवा ती सब्जी आहे ना अशी नॉर्थ इंडियन टाईप वाटत होती. पंजाबी लोकांची कशी असते तशी काइंड ऑफ वाटत होती, पण घट्ट नव्हती, मस्त पातळ होती. पातळ लय पण पातळ नाही, लय पण घट्ट नाही, एक मॉडरेट छान असं ग्रेव्ही होती त्याची. आला मस्त कलर. थोडंसं पाणी सोडून ऑइल सेपरेट करायला पाहिजे त्याचं. नाहीये भोपळा, काकडी ऐवजी भोपळा आहे. भोपळा पण छान लागतो. हो लागतो, पण आता मला माहिती नाही किती. Oh my God. ही रेसिपी बघू. साईडला गरम गरम पाणी. पाणी कसं गरम करायला लागेल जुगाड. मग असते ना ओरडले असते आता सिग्नल आले. ऐक खिडकी बंद आहे त्यामुळे चालू नको, सगळं गॅस वाया चाललाय त्याच्यामुळं. महिन्याभरात गॅस संपलाय. नाही मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये त्यांनी कमीच गॅस दिला होता, मला डाऊट आहे. मला तर वाटतं सगळं भ्रष्टाचार चालू आहे. भ्रष्टाचार आहेच, चालूच आहे. मला तर वाटतं ते एलपीजी मुळे त्या लोकांनी काय केलं म्हणजे गॅस पण कमी भरायला लागले ते लोक, नालायक लोक. आता एवढा लवकर कसं काय संपतो आला. ह्याला आता थोडस रिड्यूस होऊन दे, ह्याचं स्वतःच ऑइल, आपल्या स्वतःच पाणी. आणि लास्ट एंड ऑफ द रेसिपी थोडीशी कसुरी मेथी, बस हो गया फिर. लाईटीला मध्येच हा
आलं. आता थोडस तिकडे मी खाऊ शकत आहे, असं पण मी खाणारच नाही. वगैरे जरी आता पूर्ण झोपा तुम्ही. आम्ही बरोबर आहे 12चा काटा असं मागे पुढे व्हायला लागला ना मला, की मी असं असं करायला चालत करा. आम्ही डुक्सचा गणपती बघायचो. मध्यान कोणता ग मम्मी? आरकेचा गणपती बघायचो. मग तिथे छोटे छोटे एका लाईनीमध्ये भरपूर असे पुढे पुढे असे गणपती आहेत. पण एवढा आरकेचा गणपती बघितला मम्मी. हा ग कधी रणवीर कपूर एवढे कपूर फॅमिली ना माणसं. आम्ही म्हणतो काय नशीब आहे आमचं, आम्हाला बघायलाच भेटत नाही कधी. हा कोणच नाही दिसायचं आम्हाला, कधीच नाही. आणि ते त्या टायमाला रस्ते पण एकदम पॅक असतात, मीडिया वगैरे म्हणल्यावरती रस्ते. आणि एवढ्या ह्याच्या क्राऊड मध्ये पण आम्ही नाही कधी बघितलं. म्हणजे सांगते तू बाहेर गेलास, तुला इंडेक्शन चुला नाही विचारता आला? अगं 11:30 वाजले, आता दुकान हिच्यासाठी चालतोय. 2000 उठवलं ते तुम्हाला येतं कुठला होता म्हणजे जेव्हा गरज लागेल ना निम्म्या रात्रीला जाशील विचारायला, कळलं का? नेमणाऱ्या कोण उठून जेवणार इंडक्शन? बरं मग आता कधी पुन्हा गॅस गेला ना मग मला बोला. नाही गप्पा. ओ वांग खोबरं. आणि आता आम्ही आमच्या झोपायच्या तयारीला. बाकी माझं काही चुकलं तरी चालेल, पण झोपण्याची वेळ चुकता कामा नये. बाळंतीने मी मोतायचं काम नको, पुकारा मारायचा. सो मीट अगेन इन टू द नेक्स्ट ब्लॉग. टिल दॅट स्टे हॅपी अँड हेल्दी. कोणीतरी तेल लावा रे त्या बाईला, नाहीतर लय घाणेरडी अवस्था झाली केसांची. मला नाही वाटत ह्याचं काय करू शकेल मी. बाय.